तर रविवारचा दिवस होता आणि कुठे मस्त फिरायला जावं म्हणून आम्ही निघालो होतो. पाऊस पण खूप जोरात लागत होता. बाहेर वातावरण पण मस्त झालं होतं आणि गाडी चालवायला पण खूप मजा येत होती. तर नमस्कार मित्र, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज खूप पाऊस आहे आणि आम्ही चाललेलो आहेत माथेरान साईडला, माथेरान कड्यावरचा गणपती वगैरे बघायला. तर आम्ही व्हिडिओ चालू करायला लेटच झाला कारण की खूप पाऊस आहे या साईडला. तर बघा या साईडला खूप पाऊस आहे. त्यानंतर पुढे आम्ही नेरळवरून माथेरान साईडला जायला निघालो. त्या घाट माताचा रस्ता होता आणि मस्त व्ह्यू पण बघायला मिळत होता. आणि पाऊस असल्या कारणामुळे डोंगरावरून वाहणारे छोटे मोठे धबधबे पण मस्त बघायला मिळत होते. नंतर आम्ही इथे या पॉईंटला येऊन पोचलो जिथे इथून कड्यावरचा गणपती या साईडला जाता येतं. तर हा पॉईंट आहे इथून कड्यावरचा गणपतीला जायला. पुढे इकडे वरती माथेरानला जाता येतं. चाललेलो आहेत आम्ही आता. बघा मस्त असे छोटे छोटे धबधबे आहेत इकडे. खूप पाऊस आहे बघा इकडे. वरून डोंगरावरून दिसणार व्ह्यू बघा. इकडे बघा, इकडे खाली काहीच दिसत नाही, धुकं वगैरे झालंय. आम्ही चाललेलो आहे पटरीवरून. मस्त धबधबे आहे तिकडे. पाऊस पण खूप आहे इकडे माथेरान साईडला. वारा पण खूप. खाली काहीच दिसत नाही. छोटे मोठे धबधबे आहेत, मध्ये मध्ये लागत आहेत. खूप धुकं आणि पाऊस आहे इकडे. त्या बेस पॉईंट पासून जवळजवळ 20-25 मिनिटं चालत हा ट्रेक आहे. सर्व फॉग आहे इकडे. खाली
इथून पहा पेपगडकडे जायला रस्ता आहे. हा पुढे कड्यावरचा गणपतीकडे जायला आहे. या इकडून विकटगड इकडे जायला रस्ता आहे. इकडे इथे त्यांनी ॲरो केला आहे, बॅनर पण लावला आहे. मस्त आहे. मला पण काहीच दिसत नाही. ते वरती आहे गणपती, इकडे छोटी मूर्ती आतमध्ये. उंदीर मामाची मूर्ती आहे. इकडे बघा, वरती मोठी त्यानंतर इथून व्ह्यू बघा कसा दिसतोय. तर मित्रांनो, आता आम्ही परत चाललेलो आहे. आमचं दर्शन वगैरे इकडे घेऊन झालेलं आहे. ऐन संकष्टी होती आणि आज आम्ही आलेलो होतो. गर्दी थोडीफार होती रे, संडे असल्यामुळे, आणि धुका असल्यामुळे काहीच दिसत नाही इकडे. त्यामुळे खालचा व्ह्यू वगैरे घेता आलेला नाही आहे. धुक्यामुळे काहीच समोर बघा इकडे काहीच दिसत नाही आहे. तर धन्यवाद. चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.